पूजा चव्हाण प्रकरणामध्ये संजय राठोडवर कारवाई व्हायसाठी जोरजोरानं महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि आता नसतानाही सुद्धा चित्रावर मोठ्या प्रमाणावर ओढत, मात्र न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती, मात्र त्यांनी आता मागे घेतली आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला असं वाटतं चित्राताईंनी चुकीचं केलेलं आहे. चित्राताईंचा स्वभाव आहे विचित्र वागणं. सातत्याने त्या आकात तांडव विचित्र वागणं त्यांचं सुरूच राहतं आणि या खोके सरकारचे खोके त्यांना मिळालेले दिसत आहेत, म्हणून त्यांनी त्यांची बाजू पलटलेली आहे. एकंदरीत असंच म्हणावं लागेल. चित्राताई अवास्तविक नेहमीच बोलत असतात आणि आत्ता अवास्तविक वागतात पण आहे. इतर वेळेला महिलांचा आव आणणाऱ्या चित्राताई आज सगळं काही विसरून खोक्यांच्या मागे लागलेलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. या प्रकरणात माध्यमावर ज्या बातम्या होत्या त्यांनी म्हटलं की सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामुळे यावर टिप्पणी करणं योग्य ठरणार नाही. निकाल जर मनासारखा आला तर लोकशाही जिंकली असं म्हणतात, असं चित्रा वाघांनी म्हटलं. आणि सोबत जर निकाल विरोधीत गेला तर न्याय प्रक्रियेवर देखील आरोप करतात विरोधक, असं त्यांनी म्हटलं. कशाचं म्हणजे काय? त्यांचं म्हणणं आहे की निकाल जर बाजूने लागला तर लोकशाही टिकली असं म्हणतात विरोधक. आणि नाही, पण आता त्यांनी त्यांची बाजू बदलल्यावर त्यांनी न्यायालयात काय बोललं पाहिजे काय नाही बोललं पाहिजे ह्याच्यात म्हणजे या प्रश्नाला फार महत्त्व आहे असं मला वाटत नाही. त्या विचित्र बोलतात, त्यांना खोके मिळाले असतील म्हणून त्यांनी त्यांची बाजू पलटली असं म्हणायला काहीच हरकत नाही. विनेश फोगाटचा आपण जर प्रकरण पाहिलं तर काल संसदेमध्ये सुद्धा गाजलं, मात्र आज विनेश फोगाटनं जे निवृत्ती घेतली आहे राज्यसभेमध्ये मोठं पडसाद या ठिकाणी उमटली आहे. फार वाईट अख्ख्या देशाला वाटलेलं आहे. एक महिला एवढी सक्षम स्वतःच्या जोरावर ऑलिम्पिकपर्यंत पोचते आणि त्या ठिकाणी देखील तिच्यासोबत राजकारण होतं. ती सत्य बोलणारी, खरं बोलणारी आणि एकदम निडर महिला आहे. आज एक गोल्ड मेडल आपलं तिथे निघून गेलं आणि का म्हणून याच्यामध्ये षडयंत्र आहे असं मलाही वाटतं आणि या सगळ्या गोष्टीचं दुःखही होतं की देश कुठे चाललेला आहे. आज आपली सक्षम महिला म्हणून आपण जिच्याकडे फार प्रोत्साहाने बघितलं पाहिजे, तिला हे तोंड द्यावं लागतं या सगळ्या गोष्टीला. याचं वाईटही वाटतं आणि याचा निषेधही आम्ही करतो. फडणवीस जर म्हणालेच की मला की मुख्यमंत्री करणार तर संपूर्ण पक्षात आणला असता असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. आणि मी सिनियर आहे 90च्या बॅचच्या असं देखील अजित पवारांनी मुश्किल केलं. आता अजितदादांवर मी काय बोललं पाहिजे? अजितदादांना काय वाटतंय, काय केलं असतं, काय नाही करायला पाहिजे होतं. खरं जे केलं ते नाही करायला पाहिजे होतं असंच मी म्हणेल. लाडकी बहीण योजना सध्या सुरू आहे, परंतु सुप्रीम कोर्टानं सरकारची कान उघडणी केली आहे. एकीकडे लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटतात, परंतु पुण्यातल्या जमिनीचा वाद आहे, त्या लोकांना पैसे देण्यासाठी पैसे नाही का असे सवाल करतात. हे सरकार आत्ता जे खोके सरकार बसलेलं आहे ते अतिशय चुकीच्या धोरणामध्ये चालत आहे. त्या मंडळी हे जे सत्तेमध्ये बसलेले लोक आहे ते सामाजिक न्यायाचे पैसे, MREGSचे पैसे, कॉन्ट्रॅक्टरला जे देय आहे त्याचे पैसे, ते तुम्ही म्हणतायत की जमिनीच्या वादाचे पैसे, ह्याच्यासाठी पैसेच नाही आहे आणि नवीन रोज नवीन योजनेचं घोषणा सुरू आहे. जे सरकार काय त्यांनी बजेटेड केलेलं आहे, काय डेफिसिट होत आहे याच्याकडे लक्ष न देता अकात तांडव करत आहे. काहीही करून त्यांना सत्तेत यायचं आहे एवढंच ते बघतायत. अवास्तविक वागतायत, हे खरं. एक शेवटचा प्रश्न, आज तुम्ही मोर्चा काढला शेतकऱ्यांच्या मागणीसाठी. दुसरीकडे अजित पवारांनी वक्तव्य केलंय की कांद्यामुळे आमचा वांदा झाला, कांद्याने आमचा वांदा केला असं त्यांनी वक्तव्य केलं. नाही बघा, कांदा असो, दूध असो, सोयाबीन असो, संत्रा असो, धान असो, कपाशी असो, कोणालाच फायदा होत नाही आहे. शेतकऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतायत. अजितदादांनी स्वतःचाच वांदा केलेला आहे. अजितदादा जर कुठे गेले नसते तर वांदा झाला नसता, पण त्यांनी राजकीय वांदा स्वतःचा करून घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना त्यांचं पूर्णपणे ते दुर्लक्षित करतायत, ही फॅक्ट आहे. ताई, एक महायुतीच्या वतीने एक व्याख्यान करण्यात आलेला आहे. त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की महाविकास आघाडीवर त्यांनी टीका केलेली आहे की खोटं बोलून यांनी मतं मिळवलेली आहे आणि महाविकास आघाडीला मस्ती आली का, अशा प्रकारचं त्यातून त्यांनी व्यक्त केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं यावर? नाही, काय मस्ती, कोणाला मस्ती आलेली आहे हे तुम्हाला दिसतंय.
जे सत्तेमध्ये आहेत त्यांनाच मस्ती आलेली आहे. खरं महाविकास, आत्ता मी मोर्चा काढला, महाविकास आघाडीच्या वेळेला आम्हाला 9,000 8,000 भाव मिळत होता. आत्ता सोयाबीनला भाव 3500 4,000 हा भाव आहे. तर मस्तीमध्ये कोण वागत आहेत, कोण अरेरावी करत आहे, कोण उद्धटसारखं वागत आहे? आम्ही नाही वागत आहे, उद्धव ठाकरे साहेब पण नाही वागत आहे. शरद पवार साहेबांचा एवढा अपमान झाला, त्यांनी नाही वागले उद्धटसारखं. सन्मान्य राहुलजी देखील उद्धटसारखे वागले नाही. मग मस्ती कोणाला आलेली आहेत? जे सत्तेत आहेत त्यांना मस्ती आलेली आहे. अजित पवारांनी म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री पदाची जर मला ऑफर दिली असती तर सगळं पक्षात फोडून मी आलो असतो. तुम्हाला काय वाटतं? मला कंटिन्यू गेले असतात सगळे. एकनाथ शिंदेचा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे वारंवार सभेतून सांगतात की सावत्र भावांपासून सावध राहा, असं ते सभेतून बोलतात. आता सावत्रसारखं कोण वागलेलं आहे हे दुनियाला माहिती आहे. कोणी तोडफोड केलेली आहे, कोणी घर तोडलं आहे, गोड फोडलेला आहे, हेही दुनियाला माहिती आहे. आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं बघावं वाकून, अशी गत या सरकारची आहे. आता दिल्लीत विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला जो ठरलेला आहे, काँग्रेस मोठा भाऊ ठरणार आहे, सर्वाधिक जागा लढवणार आहे. दुसऱ्या क्रमांकावर ठाकरे आणि तिसऱ्या क्रमांकावर शरद पवारांचा पक्ष लढवणार आहे. तुम्ही काय सांगा? नाही, मला काही माहिती नाही आहे. माझं कोणासोबत बोलणं झालेलं नाही आहे. माझं प्रदेश अध्यक्षांसोबत पण बोलणं झालेलं नाही आहे आणि प्रभारी साहेबांसोबत पण बोलणं झालेलं नाही आहे. तर मला नाही माहिती काय झालेलं आहे. तर त्यांची भेट झाली, सगळेजण एकत्र आहेत, ही वास्तविकता आहे. काल मी काही क्लिप्स बघितल्या न्यूजवर आणि पोर्टल्सवर, तर त्यांची बॉडी लँग्वेज सगळ्यांची पॉझिटिव्ह वाटते आहे मला. आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही सामोरे जातो आहे, एवढंच. उद्धव ठाकरेंनी दिल्लीवारी केलेली आहे, सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेटीगाठी घेतलेल्या आहे. तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या काळात हे पॉझिटिव्ह समीकरण राहील? बिलकुल, नेहमीच पॉझिटिव्ह होतं आणि पुढच्या काळात देखील हे पॉझिटिव्ह राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.